रोहितने विराटपेक्षा 25 धावा जास्त केल्या तर राहुलने रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या. तिघांच्या धावांची सरासरी 86 तर राहुलने केलेल्या धावा किती सर? इथं लिहा रोहित लिहिलं सर. लक्ष द्या, इथं विराट आणि इथं राहुल. आता गणित काय म्हणते पुन्हा एकदा वाचतो, लक्ष द्या. गणित म्हणते रोहितने विराटपेक्षा 25 धावा जास्त केल्या. हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं? तर जसं की विराटने धावा केल्या x, या रोहितने विराटपेक्षा 25 धावा जास्त केल्या सर, म्हणून याचं समीकरण येणार x अधिक 25. ओके, ही झाली त्या दोघांची धावांची समीकरण. आता गणित म्हणते राहुलने रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या. हा जो राहुल आहे याने या रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या, म्हणजे राहुलचं धावांचं समीकरण कंसामध्ये x अधिक 25 समोर वजा 2 धावा कमी केल्या म्हणून. ओके, आता गणित म्हणते तिघांच्या धावांची सरासरी 86. इथं लिहितो सरासरी किती आहे तिघांच्या धावांची 86. तिघांच्या म्हणून गुणीला 3 करा, हा गुणाकार 3 × 18 1 3 8 24 आणि ते 258 काय तिघांनी केलेल्या एकूण धावा तिघांनी केलेल्या. ओके, उत्तराप्रत कसं जायचं सर? राहुलने केलेल्या धावा किती ही तिघांची समीकरणं इथं अधिक स्वरूपात, जसं की x अधिक 25 अधिक x समोर x अधिक 25 आणि समोर वजा 2 बराबर चिन्ह तिघांनी केलेल्या एकूण धावा. ओके, x किती आहेत मोजा बरं? 1 2 आणि 3x सर. इथं अधिक 25, आता इथं अधिक 25. ओके, समोर हे वजा 2 समोर तिघांनी केलेल्या एकूण धावा. आता 3x ही बेरीज करा. ओके, 25 आणि 25 50 सर, समोर वजा 2 258. ओके, आता 3x ही वजाबाकी करा 48 सर, 258 समोर. आता 3x एकटी करा, 258 कडे जाताना हे 48 वजा मांडावे लागतात म्हणले सर. 3x बराबर ही वजाबाकी आता किती हो? ही वजाबाकी 210 सर. ओके, आता x ला एकटं करा, 210 कडे जाताना हे 3 भागीला मांडावे लागतात. गणिताचे नियम तुमचे आता पक्के पाठ झाले. x बराबर 70, याचा अर्थ विराटनं 70 धावा केल्या सर. विराटच्या धावा 70. x अधिक 25 या समीकरणामध्ये आल्या x ची किंमत टाका. जसं की 70 अधिक 25 म्हणजे काय? 95 धावा रोहितच्या. आता ह्या समीकरणात आल्या x ची किंमत टाका, किंवा या राहुलनं रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्यात म्हणून हे 95 डायरेक्ट इथे लिहा, त्याच्यामधून 2 वजा करा. 93 धावा ह्या राहुलने केल्या. हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक D मध्ये दर्शवलेलं आहे.